यानंतर जाऊयात मावळमध्ये. मावळ मतदारसंघातले राष्ट्रवादीचे उमेदवार पार्थ पवार आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत आणि त्यामुळे आज सकाळी पार्थ यांच्या आई सुनेत्रा पवार यांनी पार्थ यांचं औक्षण केलं। यावेळी पवार कुटुंबातील सर्व सदस्यही उपस्थित होते। या लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून पार्थ पवार राजकारणामध्ये सक्रिय होत आहेत। त्यांची ही पहिलीच निवडणूक आहे। तर शिरूर लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय। बैलगाडीतून जात त्यांनी आपला अर्ज भरलाय। अर्ज भरण्यादरम्यान नरपतगिरी चौकात सभाही झाली। आढळरावांचा अर्ज भरताना गिरीश बापट, महेश लांडगे, नीलम गोरे आदी नेते सुद्धा उपस्थित होते। आढळरावांची लढत राष्ट्रवादीचे उमेदवार अमोल कोल्हे यांच्या सोबत होणार आहे। कल्याण लोकसभेचे युतीचे उमेदवार श्रीकांत शिंदे यांनी उमेदवारी अर्ज भरताना वेगळा संकल्प केलाय। डोंबिवलीतील गणपती मंदिर शेजारील बागेत स्वतःच्या नावाचं झाड लावलं। हा मतदारसंघ गर्द वनराई आणि हिरवाईचा मतदारसंघाशी ओळख बनणार असा संकल्प त्यांनी केला। यावेळेला ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, आमदार रवींद्र फाटक, नरेंद्र पवार, सुभाष भोईर आणि गणपत गायकवाड यांच्यासह युतीचे अनेक नेते आणि पदाधिकारी उपस्थित होते। तर खूप जॉग्राफिकली खूप कंडेन्स लोकसभा, याच्यामध्ये लोकसंख्या भरमसाठ वाढत चाललेली आहे आणि त्याचबरोबर ट्रॅफिकची समस्या उद्भवायला लागलेली आहे। तर ह्या ट्रॅफिकच्या समस्येवरती प्रायोरिटीने प्राधान्य आपण देणार आहोत, जेणेकरून कारण की भौगोलिकदृष्ट्या जर आपण पाहिलं, जर ठाण्याबरोबर आपण कंपॅरिझन केलं की ठाण्याला एक्सपांड करायला जागा मिळाली, पण डोंबिवली असेल, कल्याण असेल, हे छोटं शहर आणि लोकसंख्या खूप मोठी आहे। तर ह्या सगळ्या गोष्टींवरती आज आम्ही मेट्रो मंजूर करून घेतलेली आहे, आज आम्ही जलवाहतूक मंजूर करून घेतलेली आहे, आज आम्ही रस्ते जे आहेत ते वाईड करतोय